नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. परतीच्या पावसाला सुरुवात. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस तर उपनगरात संततधार. मुंबईमध्ये रेल्वे सेवा पुन्हा विस्कळीत. मध्य आणि हार्बर लाईनवर लोकल उशिराने. मध्य रेल्वेवर 8 ते 10 मिनिटे उशिराने तर हार्बरवर 6 ते 7 मिनिटांनी उशिराने. तांत्रिक कारणामुळे मुंबईतील वडाळा परिसरात मोनोरेल काही काळ बंद पडलेल्या मोनोतून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आशिया चषकात भारतानं पाकिस्तानला धुतलं. टीम इंडियाचा 7 विकेट राखून दणदणीत विजय. कर्णधार सूर्यकुमार यादवने लगावला विजयी षटकार. विजयी भारताच्या सशस्त्र दलांना केला समर्पित. पीडितांच्या कुटुंबियांसोबत ठामपणे उभं असल्याचं सूर्याचं वक्तव्य. मी कुठलाही सामना पाहत नाही, मला सामन्याची माहिती माहित नाही. उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया. शेंदूर उडालेल्या दगडांनी सिंदूरची काळजी करू नये. पाकिस्तानचा झेंडा फडकावणारे हे लोक, ह्यांना देशभक्तीवर प्रश्न करण्याचा अधिकार नाही. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलं ठाकरे गटाच्या आंदोलनावर प्रत्युत्तर. पहलगाम हल्ल्याच्या वेळेला उद्धव ठाकरे लंडनच्या गुलाबी थंडीची मजा घेत होते. निवडणुका आल्यावर ठाकरेंचे बेगडी हिंदुत्व जागं होतं. भाजपा आमदार चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका. पिंपरी चिंचवडमध्ये जगातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. 500 ध्वज फडकावत शंभू महाराजांना मानवंदना तर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करण्यात येणार. मुंबई कोस्टल रोडवरून चालकांचा सुसाट प्रवास सुरू. मार्च 2024 पासून कोस्टल रोड सुरू. आतापर्यंत सुमारे 2 कोटी वाहनांचा प्रवास तर सागरी किनारी मार्गाला चालकांची पसंती.